नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात इनसाइड महाराष्ट्र। शेतकरी मित्रांनो, ज्या क्षणाची आपण गेल्या अनेक महिन्यापासून वाट पाहत होतो, अखेर ती वेळ आली आहे। राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमात खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्याचे तब्बल 2400 कोटी रुपये मंजूर झाले असून 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पण खरी अडचण इथेच आहे, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एकही रुपया जमा झालेला नाही। मग अशा वेळी शांत बसायचं का? तर अजिबात नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणकोणत्या पिकांचे पैसे जमा होत आहेत, जर तुमचे पैसे आले नसतील तर तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे आणि कोणत्या नंबरवर तक्रार करायची, आणि सर्वात महत्त्वाचे आगामी 2026 च्या खरीप हंगामासाठी शासनाने कोणता नवा आणि मोठा नियम आणलाय। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी हे समजून घेऊया, हा विमा कोणत्या पिकासाठी मिळतोय। मित्रांनो, शासनाने मंजूर केलेल्या 2400 कोटी मधून आता सोयाबीन, कापूस, तूर, गहू, हरभरा, उडीद आणि मूग या प्रमुख पिकांना विमा दिला जात आहे। विम्याची 75% रक्कम डीबीटी द्वारे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जात आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पैसे 36 जिल्ह्यांमध्ये एका दिवशी येणार नाहीत। पुढील 5 ते 10 दिवस हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत। त्यामुळे ज्यांनी पीक विमा भरलाय, ई पीक पाहणी केली आहे आणि ई केवायसी पूर्ण केली आहे, त्यांनी आपापले बँक पासबुक अपडेट करून घ्या। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गावातील निम्म्या लोकांचे पैसे आलेत आणि तुमचे पैसे आले नसतील तर काय करायचे? जर तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल किंवा तुमच्या अर्जात बँकेची माहिती चुकीची असेल तर तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो। पण जर तुमचे सगळे कागदपत्र बरोबर असूनही पैसे आले नसतील तर लगेच हे 2 उपाय करा। पहिला उपाय, तुमच्या मोबाईलवरून 14447 या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर कॉल करा आणि मला पीक विमा मिळाला नाही अशी थेट तक्रार करा। दुसरा उपाय म्हणजे तुमच्या तालुक्यातील ठिकाणी असलेल्या कृषी कार्यालयात किंवा पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे एक लेखी अर्ज द्या। या अर्जासोबत तुमचा आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, 7/12 आणि 8A नक्की जोडा। आणि जर तुमच्याकडे पिकाच्या नुकसानीचे जुने फोटो असतील तर तेही सोबत द्या। आपण आपला हक्क असाच सोडून द्यायचा नाही। आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगतो। आतापर्यंत दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाली तरच पीक विमा मिळायचा, पण जर रानडुक्कर, हरणे किंवा इतर वन्य प्राण्यांनी शेतात घुसून पीक उद्ध्वस्त केलं तर शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जायचं। पण आता शासनाने आगामी खरीप हंगाम 2026 पासून एक मोठा बदल केला आहे। आता वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई सुद्धा पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे। हा आपल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यात आणि तुमच्या बँक खात्यात विम्याचे पैसे जमा झालेत का? मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि ज्या भावांचे पैसे आले नसतील त्यांना मदत करण्यासाठी हा व्हिडिओ गावाकडच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा। शेतकऱ्यांच्या हक्काच्या बातम्या आणि थेट ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।